कर्जत तालुक्यामधील करपडी गावचे सुपुत्र मल्हारी मारुती राऊत हे भारतीय जनता पार्टीमध्ये किसान मोर्चामध्ये 10 वर्ष माझ्यासोबत काम करीत होते। पण त्यांच्या गावातल्या काही राजकारणामुळे हे आता 4-5 महिने झाले रोहित पवार यांनी यांच्या गळ्यात पंचा टाकून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांची कामं मी असंच करत राहिलो। 1-2 महिने झाले यांचे वडील सोलापूरला ऍक्सिडेंटमध्ये वारले होते, तर त्यांना त्या डॉक्टरचं PM सर्टिफिकेट पाहिजे होते। डॉक्टरला फोन केला मी, आमच्या रामचंद्र साहेबांना फोन केला, डॉक्टर सर्टिफिकेट देत नव्हते, त्यांना मी सर्टिफिकेट द्यायला लावले। त्यांचे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना 2 लाख मिळण्यासाठी त्यांना मीच प्रयत्न केले आणि यांच्या आईचे डोल मंजूर होण्यासाठी मीच त्यांचे काम करून दिले। हे असं मी आमचा पक्ष सोडले तरी मी यांचे काम मीच सर्व मार्गी लावले, अशी आमच्या नेत्यांची आम्हाला सांगणं आहे। पक्षातून जरी गेलं कुणी त्यांना आपणच सहकार्य करायचे, त्याच्यामुळे परत सगळे राष्ट्रवादी जे होते ते परत सगळे माघारी येऊ लागले आहेत। मग तुम्ही राष्ट्रवादी का सोडली होती, आज का परत माघारी आले? काही गावच्या राजकीय नेत्यांमुळे मला भारतीय जनता पार्टी हा पक्ष सोडावा लागला। जरी मी पक्ष तिकडं एकांना सोडला, 3-4 महिने तिकडं राहिलो, त्या पक्षात असून सुद्धा सुनील काका यादव यांनी माझे भरपूर कामं केले, याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। आणि मी रामशिंदे साहेबांचे बी आभार मानतो, त्यांनी बी मला भरपूर सहकार्य केलं व मी आता परत भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहे। सुनील काका यादव यांच्या समवेत काही दबावाचे कारण नाही, मी सहकुशीने येत आहे। हे आमचे 5-7 वर्ष मीडिया प्रमुख आहेत आणि त्यांना सुद्धा आम्ही आता मीडिया प्रमुखच पद दिलं आहे। आणि यांची कामं मी किती केल्याची, वाळूची बैलगाडी धरली होती त्याला 5 वर्ष झालं, बरोबर आहे का, ती सुद्धा यांची मी गाडी सोडून दिली बेगर पैशाची। ह्यांची लाईटची मी कितीतरी कामं करून दिली, ह्यांची स्वतःची दिली, हे साधन त्या लोकांची कामं करून दिली। आणि राष्ट्रवादी तुमची कोणी कामं केली आजपर्यंत? नाही, तिकडे नुसती बोलवाबोली आहे। तिकडे मी 4 महिने पाहिलं तिकडे जाऊन, पण त्यांनी काही दखल घेतली नाही, सारी बोलवाबोली केली आणि ह्या बोलवाबोलीलाच कर्जत जामखेड बळी पडत आहे, ही जनतेने लक्षात घ्या। आपला ते आपलाच, बोलवाबोलीला बळी पडू नका। आता याला मी मीडिया प्रमुखचं पत्र देत आहे।